ना? ओके. जरा मला आठवण करून देताल का लास्ट लेक्चरला आपण काय घेतलं? कशाचा? इलेक्ट्रिसिटी बिलचा. येस मॅम. एवढा तो एक झालेला. हा, ई पेल्स वरती प्रोग्राम घेत होतो ना आपण. राईट. इलेक्ट्रिसिटी बिलचा एक झाला, इव्हन ऑडचा एक झाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक झाला. एवढे 3च झाले ना प्रोग्राम. वोवेल आणि कन्सोनंटचा एक झाला. ओके ओके. आणि तुम्हाला टास्क काय दिलता का मी? आजच्या लेक्चरला येताना तो करून यायचा म्हणून. नाही ना? ओके. म्हणजे आता एकच प्रोग्राम आपला राहिलेला आहे ई पेल्सचा. मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन शेअर झाली आहे सगळ्यांना. सो नेक्स्ट प्रोग्राम इथे आपल्याला करायचंय, दॅट इज ऍक्सेप्ट. दिसायला लागलं ना सगळ्यांना हे? Okay. Accept 5 different subject marks obtained by a student. Write a program to calculate the grade obtained by the student. Okay. काय करायचं प्रोग्राम मध्ये? पहिल्यांदा 5चे मार्क्स घ्यायचे. ते मार्क्स घेतल्यानंतर ना त्याचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचंय आणि अकॉर्डिंग टू ऍव्हरेज जे काय पर्सेंटेज येणार आहे त्या पर्सेंटेजला ह्या ग्रेड मध्ये आपल्याला शो करायचं. म्हणजे जेवढे पर्सेंटेज येतील त्या टाइपचा ग्रेड इथे आपल्याला सिंपल डिस्प्ले करायचा आहे. ओके. सो प्रोग्राम करायला घेऊया आपण. नोटपॅड ओपन केलेलं आहे मी. जर मध्ये कुठे स्क्रीन फ्रीज झाली तर मला सांगा. ओके. हा कालचा बिलचा प्रोग्राम आहे. न्यू PHP सेव्ह करते पहिल्यांदा फाईल. आता फाईल मी ग्रेड म्हणून सेव्ह करते. grade.php. ओके. htdoc मध्ये SCSP फोल्डर मध्ये आहेत आपल्या. सेव्ह केलं. सेव्ह झाली फाईल. आता 5 सब्जेक्ट पाहिजेत, त्याच्यामुळे मी 5 व्हेरिएबल्स घेते. कोणतं आलं बहुतेक. पाच व्हेरिएबल्स घेते. सब्जेक्टची नावं घेऊ आपण. सिंपल. आता याच सेमला तुम्हाला कुठले कुठले सब्जेक्ट आहे काहीतरी घेऊ. पहिल्यांदा गॅडच घेऊया. काहीतरी 67 असेल.
त्याच्यानंतर MIC तुम्हालाच आहे ना? होय का? बरं ठीक आहे, राहू दे. कुठले तर 5 सब्जेक्ट घेऊ आपण. त्यानंतर SCN एक समजा समथिंग 87 काहीतरी असतील. सब्जेक्ट आणखीन एक काय असेल बरं तुमचा? MIC, SCN. सब्जेक्टची नावं सांगा ना. तुमचं सध्या WBPच घेऊ आपण. 87 अगेन. अजून एका सब्जेक्टचं नाव सांगा. DCC एक घेऊया, मागच्या वर्षीचं आहे. ठीक आहे. 77. ओके, 5 सब्जेक्ट घेतलेले आहेत. आता याचं ॲव्हरेज मला कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲव्हरेज कसं कॅल्क्युलेट करणार मी? इज इक्वल टू सगळे मार्क्स ॲडिशन फर्स्ट करून घेणार. गॅट प्लस कोण आलं परत? त्यानंतर MIC प्लस SCN प्लस WBP प्लस DCC. आणि ह्याला काय करावं लागेल मला ॲव्हरेजसाठी? स्लॅश 5. इथे ह्याला मी ब्रॅकेटमध्ये घेते. ओके, 5 सब्जेक्टचे ॲडिशन आणि त्याला डिवायडेड बाय 5 हा झाला आपला ॲव्हरेज. आता अकॉर्डिंग टू ॲव्हरेज आपल्याला ग्रेड डिस्प्ले करायचे. सो फर्स्ट कंडिशन इज इफ ॲव्हरेज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 75, देन काय डिस्प्ले करायचंय मला? इको डिस्टिंक्शन, राईट? नेक्स्ट कंडिशन आहे माझी एल्स इफ ॲव्हरेज जो काही आहे आपला इट इज लेस दॅन 75 अँड आता रेंजमध्ये असणार आहे फर्स्ट क्लाससाठी ॲव्हरेज. इथे कंडिशन काय दिलेली बघू बरं. ग्रेटर दॅन इक्वल टू 60. ग्रेटर दॅन इक्वल टू 60. हे जर असेल तर इको करायचंय मला फर्स्ट क्लास. अगेन नेक्स्ट कंडिशन सेकंड क्लास साठी else if average is less than 60 and average greater than equal to I think 40. Okay, second class. Eco second class. Else म्हणजे इफ घेऊया कारण निगेटिव्ह नको आहे आपल्याला मार्क्स. सो नसणार पण नाही निगेटिव्ह, पण तरी ॲव्हरेज इज लेस दॅन 40 असेल तर डायरेक्टली एल्स जरी लिहिलं तरी चालेल. इफ लिहायची गरज पण नाहीये इथे ऍक्च्युली. ओके, इको फेल.
आता इथे सगळ्यात महत्वाचं, जर ऍव्हरेज ग्रेटर दॅन इक्वल टू 75 कंडिशन आपण दिलेली आहे, बट जर ऍव्हरेज 100च्या अबोव्ह जरी गेला तरी पण ही कंडिशन ट्रू होणार आहे, राईट. पण पर्सेंटेज आपले लिमिट आहे 100 पर्यंतच असतात पर्सेंटेज. सो इथे आपण देऊन टाकूया सरळ, ऍव्हरेज इज लेस दॅन इक्वल टू 100. सो ब्रेक रन करून बघूया. आता मी झॅम्प सर्व्हर स्टार्ट केलेलं आहे बॅकग्राऊंडला. सो डायरेक्टली मी आता इथून चालू करते. लोकल होस्ट स्लॅश CSP स्लॅश ग्रेड डॉट PHP. 79% आहे आणि आउटपुट बरोबर डिस्टिंक्शन आलेलं आहे. ओके, हा प्रोग्राम झाला. इथे आपले इफ एल्स वरचे सगळे प्रोग्राम कंप्लीट झाले. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहे. ह्या प्रोग्राम तुम्ही लिहून घेतला असेल तर कंप्लीट करा, नाहीतर स्क्रीनशॉट तरी काढून घ्या. 1 मिनिटाचा वेळ देते. युजर कडून व्हॅल्यू घ्यायचं असेल ना तर आपल्याला फॉर्म युज करावा लागतो. म्हणजे इथे HTML चा कोड आपल्याला युज करायचा आहे. सो ते तेव्हाच आपण बघूया. आता सध्या सिंपल आपणच घेऊन युजर कडून व्हॅल्यू घ्यायच्या ऐवजी आपणच व्हॅल्यू इनिशियलाइज करून करूया प्रोग्राम. मग जेव्हा युजर कडून घ्यायचे असे प्रोग्राम येतील, ऍट दॅट टाइम HTML चा कोड आपण त्यात ऍड करूया. घेतला सगळ्यांनी प्रोग्राम इथे? ओके, इफ एल्स झालं. आता कंट्रोल स्टेटमेंट मध्ये आपला राहिलेला आता स्विच स्टेटमेंट एक राहिलेलं, त्याचा सिंटॅक्स एक बघूया इथे.
सगळ्यांना दिसायला लागली स्क्रीन? ओके. स्विच स्टेटमेंटचा हा सिंटॅक्स आहे. सेम आपण सी मध्ये जसा यूज केलेला आहे तसाच सिंटॅक्स आहे. वेगळं असं काही नाहीये याच्यामध्ये. ओके. स्विच आपण जनरली कशासाठी यूज करतो? जर मल्टिपल कंडिशन्स मधून आपल्याला एकच कंडिशन चा कोड जर एक्झिक्यूट करायचा असेल, ओके, किंवा मल्टिपल व्हॅल्यूज आहेत त्यामधले एखादी व्हॅल्यू जर मॅच होत असेल तर त्या रिलेटेडचा एखादा कोड मला एक्झिक्यूट करायचा असेल तर ते मी स्विच स्टेटमेंटला प्रेफरन्स देते. म्हणजेच एक्झाम्पल काय असणार आहे, जर मला कॅल्क्युलेटर क्रिएट करायचं असेल म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन त्यापैकी कुठलं तरी एखादं ऑपरेशन जर मला परफॉर्म करायचं असेल तर मी स्विच स्टेटमेंट यूज करू शकते. ओके, हा एक एक्झाम्पल झाला. असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत जिथे आपण स्विच स्टेटमेंट यूज करतो. इन्स्टेड ऑफ युझिंग इफ एल्स सुद्धा यूज करून आपण ते प्रोग्राम करू शकतो. बट इन्स्टेड ऑफ युझिंग इफ एल्स वी यूज स्विच स्टेटमेंट्स इन पर्टिक्युलर सिच्युएशन. ओके, सो हा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. एक मिनिट. ओके, सिंटॅक्स लिहून घ्या सगळेजण. हा ओके. स्विच स्टेटमेंट हा कीवर्ड आहे. ब्रॅकेटमध्ये एन व्हॅल्यू म्हणजे जे ही केसेसमध्ये आपण व्हॅल्यूज देणार आहे ती व्हॅल्यू इथे असणार आहे. मग ज्या केस सोबत ती व्हॅल्यू मॅच होईल तो केस इथे एक्झिक्यूट केला जाणार आहे. ओके, आणि ऍट दी एंड जर स्विच मध्ये इथे व्हॅल्यू जी आपण पास करतोय त्या कुठल्याही केसच्या लेबल सोबत जर ती मॅच होत नसेल तर ऍट दी लास्ट हा डिफॉल्ट बट ऑप्शनल आहे हा केस रन होतो. कधी? जेव्हा एन ची व्हॅल्यू ह्या कुठल्याही लेबल सोबत मॅच होत नाही तेव्हा, किंवा एखादा जी केस आपण राईट केलेले त्या केसच्या व्हॅल्यू सोडून दुसरी कुठली तरी व्हॅल्यू जर आपण टाकली तर तिथे डिफॉल्ट मधला कोड इथे एक्झिक्यूट केला जातो. हा डिफॉल्टचा जो ब्लॉक आहे इट इज ऑप्शनल. गरज नाहीये एव्हरी टाइम लिहायची, पण लिहिलाच तर व्हॅल्यू जर चुकीची टाकली असेल तर तेव्हा काय मेसेज डिस्प्ले करायचा असेल तर आपण डिफॉल्ट लिहू शकतो. ओके, सो स्विच यूज करून सिंपल पहिल्यांदा एक प्रोग्राम आपण अगेन ह्याचाच लिहूया, कन्सोनंट अँड वोवेलचा.
नाही, मीच म्यूट केलेलं आहे. पहिला प्रोग्राम लिहिते मग एक्सप्लेन करते. जो if else वापरून आपण प्रोग्राम केला होता सेम तसाच प्रोग्राम इथे मी स्विच वापरून करायला लागले. ओके, फक्त AIOU जे होते वोवेल्स आहेत ते वोवेल्स आपण इफ कंडिशन मध्ये ऑर यूज करून चेक केलं होतं. ओके, म्हणजे कंडिशन लिहिली होती वोवेल आहे की कॉन्सोनंट आहे चेक करण्यासाठी. तेच इथं मी स्विच यूज करून करायला लागले. म्हणजे केसेस लिहिलेले पाची वोवेल साठी, आणि जर ते केसेस मॅच होत असतील CH व्हेरिएबल सोबत तर एन ची व्हॅल्यू इथं मी 1 करते, म्हणजे चेंज करायला लागले. का तर वोवेल आहे का कॉन्सोनंट आहे मला पुढे चेक करता आलं पाहिजे ह्याच्यासाठी. इथं इफ एल्स लिहायच्या ऐवजी डायरेक्टली इथे इको पण स्टेटमेंट आपण लिहू शकतो. ओके, n इक्वल टू 1 करायच्या ऐवजी इको वोवेल म्हणून, आणि डिफॉल्ट केसमध्ये इको कॉन्सोनंट म्हणून लिहिलं तरी पण प्रोग्राम होतो. पण मी असा केला. ओके, सो एव्हरी टाइम इको लिहायच्या ऐवजी एकदाच इको लिहिलं, कंडिशन चेक करायला लागले. जर n ची व्हॅल्यू 0 राहिली तर इट इज कॉन्सोनंट, जर चेंज झाली तर इट इज वोवेल म्हणून कन्सिडर व्हायला लागेल, त्यानुसार मेसेज डिस्प्ले होतोय. ओके, हा झाला स्विच यूज करून वोवेल फाइंड आउट करण्याचा कोड. आता नेक्स्ट टास्क तुम्हाला करायचंय स्विच यूज करून प्रोग्राम.
प्रॉब्लेम काय इथे आपण युजर कडून व्हॅल्यू घेत नाहीये, तो मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, एक काम करूया आपण आजला स्विचचा एवढा एकच प्रोग्राम बघू, कारण ऍडिशन सबट्रॅक्शनचा जर करायचा म्हणला प्रोग्राम तर आपल्याला युजर कडून व्हॅल्यू घ्यावी लागणार आहे. नाही घेतलं तरी पण सिंपल फक्त प्लस मायनस एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागेल आणि त्यानुसार डिस्प्ले करावं लागेल. ठीक आहे, तसं करूया. उद्याच्या लेक्चरला आपण युजर कडून कशी व्हॅल्यू घ्यायचे ते बघूया. पण आज विदाउट टेकिंग युजर्स व्हॅल्यू जस्ट इथल्या इथंच इनिशियलाइज करून स्विच एक्झिक्यूट करून बघू. आता एकच प्रोग्राम करूया स्विचचा आणि लूपला जाऊया. मग नंतर ना उद्याच्या लेक्चरला आपण हे करू. ओके, सो तुम्ही आता टास्क करा. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस ऑपरेटर साठी स्विच यूज करायचा आहे. आणि इथे स्विच मध्ये सीएच म्हणजे काय करणार आपण? ऑपरेटर सेंड करणार आहे, बरोबर आहे. मग ऑपरेटर सीएच ची व्हॅल्यू इथं तुम्हीच इनिशियलाइज करा. प्रत्येक वेळेस एकदा मायनस देऊन एकदा प्लस देऊन त्या स्विचचा केस एक्झिक्यूट होतो का नाही होत हे चेक करायचं तुम्हाला. ओके, करा प्रोग्राम. म्यूट काढलं ना? परवाच्या लेक्चरला म्हणजे नेक्स्ट लेक्चरला रे. कारण एकदा लूप पर्यंत कन्सेप्ट झाले ना व्यवस्थित प्रोग्राम पण करता येतील आपल्याला. मग तेव्हाच युजर कडून पण व्हॅल्यू कशी घ्यायची बघूया आपण. PHP म्हणूनच फोल्डर आहे का तुझा htdoc मध्ये अजिंक्य? आणि प्रोग्रामचं नाव पण चेक कर एकदा. htdoc मध्ये PHP फोल्डर आहे का नाही बघ. तेजस्वी मॅडम कडे पैसे दिले. आणि व्हाईलचा इथे स्कोप. ब्लॉक, कोड ब्लॉक म्हणून लिहिते इथे. कोड ब्लॉक. म्यूट काढलंय ना मी? काढलंय. ओके, हा व्हाईलचा सिंटॅक्स आहे. व्हाईल, एक्सप्रेशन और कंडिशन आणि हा स्कोप, त्याच्यामध्ये कोड ब्लॉक, व्हाईलचा जो काही कोड आपण राईट करणार आहे तो वाला. लूप कधी आपण यूज करतो? समजा मला पर्टिक्युलर सेट ऑफ कोड मल्टिपल टाइम्स जर मला एक्झिक्यूट करायचा असेल, सेम सेट ऑफ कोड मल्टिपल टाइम्स जर एक्झिक्यूट करायचा असेल किंवा अंटिल सम कंडिशन. हा,
प्रेझेंटेशन चालू नाही अच्छा, केलं मॅम. प्रेझेंटेशन झालंय का? सॉरी सॉरी सॉरी, लक्षात नाही आलं माझ्या. दिसायला आता while loop, while कीवर्ड, आफ्टर दॅट कंडिशन, whileचा W स्मॉल आहे. ओके, इथे मी टाईप करताना हे झालंय. while कंडिशन आणि कोड ब्लॉक, म्हणजे while कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत हा ब्लॉक एक्झिक्यूट करत राहायचंय. दॅट इज अ whileचा काय म्हणतात त्याला, while ऑपरेशन असा परफॉर्म करतो. कंडिशन ट्रू जोपर्यंत होते तोपर्यंत हा ब्लॉक एक्झिक्यूट तो करतो. मग कंडिशन जर फॉल्स झाली तर हा ब्लॉक तो एक्झिक्यूट करत नाही, डायरेक्टली whileच्या बाहेर येतो. ओके, म्हणजे कंट्रोल whileच्या बाहेर जम्प करणार आहे. हा whileचा कोड तो एक्झिक्यूट करणार नाहीये जर कंडिशन मॅच होत नसेल तर. while आपण कधी यूज करतो, जर मला सेम सेट ऑफ कोड मल्टिपल टाइम्स जर एक्झिक्यूट करायचा असेल तर ऍट दॅट टाइम आय विल यूज while स्टेटमेंट. इन्स्टेड ऑफ रायटिंग द कोड मल्टिपल टाइम्स, एकदाच मी तो सेट ऑफ कोड राईट करेल आणि पर्टिक्युलर कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत ती कंडिशन इथे देऊन तो कोड ऑफ ब्लॉक इथे मी एक्झिक्यूट करेन. ओके, हे लूपिंगचं टास्क आहे. यासाठी ऍक्च्युअल लूप आपण यूज करतो इथे PHP मध्ये म्हणा किंवा बाकीच्या लँग्वेजेस मध्ये म्हणा. ओके, सो हा झाला त्याचा सिंटॅक्स. पण आता सिंटॅक्स मध्ये एक्सप्रेशन देतोय, ओके, कोड देतोय, आणखीन दोन पार्ट असतात, इनिशियलायझेशन प्रोसेस एक आणि इन्क्रिमेंटेशन और डिक्रिमेंटेशन प्रोसेस एक असते. ओके, while मध्ये इनिशियलायझेशनची प्रोसेस कुठे होणार आहे किंवा स्टेटमेंट इनिशियलायझेशन इथे असणार आहे. इनिशियलायझेशन असेल, ब्लॉक राहील, पूर्ण कोड ब्लॉक असेल. ओके, जो काही सेट ऑफ कोड इथे लिहायचा आहे तो while मध्ये लिहिला जाईल आणि ऍट दी एंड स्टेटमेंट आपली इन्क्रिमेंटेशन और डिक्रिमेंटेशनची असेल. ओके, हा झाला whileचा सिंटॅक्स. सिंपल वे मध्ये जर आपण बघायला गेलो तर समजलं सगळ्यांना सिंटॅक्स कसा आहे whileचा. सो नेक्स्ट लूप तो म्हणजे डू while लूप. ओके, सो त्याचा सिंटॅक्स अगेन फर्स्ट स्टेप असणार इनिशियलायझेशनची, सेकंड असेल डू लूप, हा त्याचा कोड ब्लॉक आणि इथे असणार आहे while स्टेटमेंट. इथे मी एक्सप्रेशन म्हणूनच देते आणि सगळ्यात महत्वाचं सेमिकॉलन. सेम अगेन ऍट द एंड ऑफ द ब्लॉक इन्क्रिमेंटेशन और डिक्रिमेंटेशन स्टेटमेंट. while आणि डू while मध्ये डिफरन्स काय म्हटलं तर कसं आहे, whileचा सिंटॅक्सच सांगतो जर कंडिशन ट्रू झाली तरच हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. बट डू while मध्ये ऍटलिस्ट एकदा तरी ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. भले कंडिशन फॉल्स जरी राहिली तरी पण एकदा तरी हा ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल. ओके, हा डिफरन्स आहे, मेन डिफरन्स डू while आणि while लूप मध्ये. बाकी वर्किंग ह्याचं सेमच आहे. कंडिशन चेक करा, कंडिशन ट्रू असेल तर ब्लॉक एक्झिक्यूट करा. ओके, नेक्स्ट लूप इज फॉर लूप.
अगेन सिंटॅक्स ह्याचा पण सेमच आहे. फॉर initialization, then semicolon. After that, next is expression, and next is incrementation or decrementation part. आणि हा आहे फॉरचा ब्लॉक. ह्या तिन्ही लूपचा सिंटॅक्स डिफरंट आहे बट वर्किंग सेम आहे. मल्टिपल टाइम्स सेम सेट ऑफ ब्लॉक एक्झिक्यूट करायचा. आता वाईल मध्ये म्हटलं इनिशियलायझेशन फर्स्ट केलं जातं, मग कंडिशन चेक केली जाते आणि मग इन्क्रिमेंटेशन किंवा डिक्रिमेंटेशनचा पार्ट एक्झिक्यूट केला जातो. फॉर मध्ये पण सेम आहे. फर्स्ट इनिशियलायझेशन होतं, कंडिशन चेक होते, सेट ऑफ ब्लॉक एक्झिक्यूट होतो आणि मग इन्क्रिमेंटेशन और डिक्रिमेंटेशनला कंट्रोल पास केला जातो. मग पुन्हा कंडिशन चेक होते, पुन्हा सेट ऑफ ब्लॉक एक्झिक्यूट होतो, पुन्हा इन्क्रिमेंटेशन और डिक्रिमेंटेशनला कंट्रोल पास केला जातो. वर्किंग सेम आहे वाईल लूप फॉर लूपचा, फक्त डिफरन्स यांचा सिंटॅक्स मध्ये. म्हणजे ह्याचा जो सिंटॅक्स आहे फॉर वाईल लूपचा, याचे सगळे पार्ट सेपरेट केलेले आहेत. इनिशियलायझेशनचा पार्ट, कंडिशनचा पार्ट आणि इन्क्रिमेंटेशन आणि डिक्रिमेंटेशनचा पार्ट. बट फॉर लूप असा आहे ज्या एका लाईन मध्ये तिन्ही पण स्टेटमेंट आपण इथे लिहून टाकतो. ओके, बाय सेपरेटिंग काय सेपरेशन साठी मात्र आपण इथे सेमिकॉलन यूज करायला लागलोय. इनिट, एक्सप्रेशन, इन्क्रिमेंटेशन और डिक्रिमेंटेशनचा पार्ट. ओके, आलं लक्षात सगळ्यांना तिन्ही लूपचे सिंटॅक्स. आणि लास्टचा लूप आणखीन एक म्हणजे दॅट इज अ फॉर इच लूप. फॉर इच लूप. ओके, हा लूप आपण जर कलेक्शन मधून जर डेटा मला रिट्राइव्ह करायचा असेल तर मी फॉर इच लूप यूज करते. एक्झाम्पल इथे आपण अरे यूज करतो. ओके, अरे साठी आपण फॉर इच लूप यूज करतो. फक्त इथे आपण सिंटॅक्स बघूया. नेक्स्ट चॅप्टर मध्ये अरे आपण शिकणार आहोत. ऍट दॅट टाइम फॉर इच कसा यूज करायचा ह्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण अरे शिकल्यावरतीच घेऊया. कारण फॉर इच यूज करण्यासाठी फर्स्ट वी हॅव टू नो अबाउट अरे. ओके, आणि तो आपण सेकंड चॅप्टर मध्ये ते कन्सेप्ट शिकणार आहोत. सो फर्स्ट फक्त इथे सिंटॅक्स लक्षात घ्या. फॉर इच फॉर इच अरे expression as value ओके, हा याचा सिंटॅक्स आहे. फक्त सिंटॅक्स लक्षात ठेवा. आपण याचे एक्झाम्पल्स जेव्हा आपण अरे शिकू तेव्हाच घेऊ. आता फर्स्ट स्टार्ट विथ वाईल लूपचं एक्झाम्पल. फॅक्टोरियलचा प्रोग्राम करू सरळ. फॅक्ट डॉट PHP. ओके, सो फॅक्टोरियल फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट मला एक नंबर पाहिजे. त्यासाठी व्हेरिएबल मी घेते इज इक्वल टू 5 चा फॅक्टोरियल मला काढायचं आहे. ओके, इनिशियलायझेशन प्रोसेस स्टार्ट. आता मला लूप लिहायचं. लूप फिरवण्यासाठी इनिशियलायझेशन प्रोसेस लागेल किंवा बघूया एज केलेलं आहे. वाईल ए ग्रेटर दॅन
0 आहे. ओके, जोपर्यंत a ग्रेटर दॅन 0 आहे. इनिशियलायझेशन प्रोसेस केलेली आहे आपण इथे a इज इक्वल टू 5. सिम्पली इथे आपण ह्याला डिक्रीमेंट करणार आहे. ओके, वाईल a इज ग्रेटर दॅन 0 असेल तोपर्यंत मला काय करायचंय, एक व्हेरिएबल घेते फॅक्ट म्हणून. ओके, आफ्टर दॅट अगेन फॅक्ट इक्वल टू फॅक्ट इंटू आता यासाठी फॅक्ट मध्ये एखादी व्हॅल्यू मला स्टोअर करावी लागणार आहे. 1 करणार आहे मी, कारण इथे मल्टिप्लिकेशन यूज करायला लागले. जर इथे 0 केलं तर 0 सोबत जे पण मल्टिप्लाय होईल आन्सर मला एव्हरी टाइम 0च कॅल्क्युलेट होऊन येईल. त्यासाठी फॅक्टची व्हॅल्यू इथे मी 1 करणार आहे. ओके, आणि ऑफकोर्स ए ची व्हॅल्यू आपण इथे डिक्रीमेंट करतोय. ए शुड बी ग्रेटर दॅन 0 असेपर्यंत आपण चेक करायला लागलोय. लूपला एक्झिक्यूट करणार आहे. सो हियर ए मायनस मायनस and at the last echo statement factorial of कोणाचा फॅक्टोरियल चेक करतेय, ए चा. पण आता ए ची व्हॅल्यू तर इथं चेंज झालेली आहे, त्यामुळे ठीक आहे, सिंपल फक्त दिले फॅक्टोरियल. कशामध्ये, फॅक्ट ह्या व्हेरिएबल मध्ये फॅक्टोरियल आहे. रन करून बघते करेक्ट येतं का आन्सर. फॅक्ट ऑफ PHP फॅक्टोरियल इज 120. आलं लक्षात सगळ्यांच्या. वाईल लूप जे आपण बाकीच्या लँग्वेजेस मध्ये युज केलेलं आहे तसंच इथे आपण युज करणार आहोत. डिफरंट काहीच नाहीये, फक्त इथे व्हेरिएबलचा वगैरे सिंटॅक्स चेंज झालेला आहे. वाईलचा सिंटॅक्स सेमच आहे. सो फर्स्ट a इज इक्वल टू 5, फॅक्ट इज इक्वल टू 1. ओके, a ग्रेटर दॅन 0 होईपर्यंत, कारण a ला आपण डिक्रीमेंट करतोय. सो a ग्रेटर दॅन 0 होईपर्यंत फॅक्ट इक्वल टू फॅक्ट इंटू ए मायनस मायनस फॅक्टोरियल इथे मी डिस्प्ले करायला लागलो. समजलं सगळ्यांना वाईल लूप कसा इथे युज केला आणि फॅक्टोरियलचा प्रोग्राम कसा केलाय. जिल्हाधिकारी करून सेम प्रोग्राम डू वाईल नी करून बघायचंय आणि फॉर लूप नी करून बघायचंय. कुठे गेली मीटिंग, हा इथे. बाकीचे प्रोग्राम उद्याच्या लेक्चरला बघूया आपण. ओके, सो तुम्हाला आजचा टास्क आहे सेम प्रोग्राम डू वाईल नी आणि फॉर लूप नी क्रिएट करून बघायचंय. ओके, सो इथे मीटिंग मी आता मॅम डुवालनी केला, प्रेझेंट करू का? हा करा. आणि कोणी फॉरनी केला असेल तर चौधरी नंतर तुम्ही फॉरनी प्रेझेंट करा. माझं स्टॉप करते एक मिनिट. ठीक आहे. माझी स्टॉप केली. करेक्ट आहे.
कोणी फॉरनी केला असेल तर तुम्ही फॉरनी डिस्प्ले हे प्रेझेंट करा. करेक्ट आहे प्रोग्राम. ओके, करेक्ट प्रोग्राम आहे. आता बाकीचे एक्झाम्पल्स परवा दिवशीच्या लेक्चरला आपण बघूया, प्लस परवा दिवशीच्या लेक्चरला युजर कडून व्हॅल्यू कशी घ्यायची म्हणजे युजिंग HTML कोड, टेक्स्ट बॉक्स वगैरे यूज करून कसं करायचं हे देखील परवाच्या लेक्चरला आपण बघूया. ओके, तर आता मी मीटिंग कॅन्सल, तुम्ही करू नका कॅन्सल, मी कॅन्सल करते म्हणजे माझ्याकडे तुमची प्रेझेंट येते सगळ्यांची.